तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने पीएचडी आणि पीएलपी फाईल. पीएचडी आणि पीएलपी फाईल इझी टू यूज असणार आहे, ज्याला तुम्ही इझिली यूज करू शकता आणि पेड सुद्धा आपण देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फॉन्ट्स वगैरे सर्व जे काही असेल ते इन्क्लूड असणार आहे. फक्त फ्रीमध्ये एवढा डिफरन्स असणार आहे की फ्रीमध्ये तुम्हाला पीएलपी आणि पीएचडी मिळणार आहे. पेड जे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे फॉन्ट वगैरे सर्व जे काही प्लगइन्स वगैरे असतील ते सर्व इन्क्लूड मिळणार. याआधी सुद्धा मी तुम्हाला पीएचडी आणि पीएलपी दिलेले आहे. तुम्हाला इथे आय आयकॉन दिसत असेल त्याच्यावर आलीच असेल व्हिडिओ. ओके, तुम्ही जाऊन ती पण डाउनलोड करू शकता. तर फर्स्ट स्टेप तुम्हाला इथे पीएचडी ओपन करून घ्यायचे. पीएचडी ओपन केल्यानंतर आता इथे तुम्हाला मी दाखवतो बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं. ओके, बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी मी आधी ते तुम्हाला बॅकग्राऊंड असं याच्यावर क्लिक करायचे. बॅकग्राऊंड याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल एक सॉलिड लेअर घेतलेली मी. ठीक आहे, सॉलिड लेअर कुठून घ्यायची तर इथे तुम्हाला ॲक्शन दिसत असेल, याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला इथे अशी सॉलिड कलर म्हणून दिसेल. या सॉलिड कलरवर क्लिक करून मी ते कलर चॉईस केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावर एक टेक्स्चर वापरला, ग्राउंड टेक्स्चर वापरला. तुम्हाला पिंटरेस्टवर इझिली मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर काही थोडा हा इमेज वापरला. हा पण मी पिंटरेस्टवरून डाउनलोड केलेला आहे. हा बघू शकता तुम्ही ओरिजिनल इमेज. त्यानंतर थोडा स्केच इफेक्ट दिला मी. स्केच इफेक्ट देऊन त्याच्यावर ओव्हरले दिला. आता स्केच इफेक्ट मी कसा दिला ते पण सांगतो तुम्हाला. इथे आपली ॲक्शन मी तयार केलेली आहे. तुम्हाला ॲक्शन मी भरपूर व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तरी तुम्ही डाउनलोड करू शकता. पेडमध्ये तुम्हाला ते ॲक्शन पण मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर हा ओव्हरले मी त्याच्यावर दिला. आता हीच थीम मी ठेवणार होतो, त्यासाठी मी हा ओव्हरले याच्यावर दिला. ठीक आहे, ओव्हरले देऊन मग तुम्हाला इथे याची लेअर ब्लेंडिंग मोड चेंज केली. ठीक आहे, ब्लेंडिंग मोड ओव्हरले ठेवली. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहू इमेजेस. ओके, इमेजेस मी कसे केले ते पण सांगतो तुम्हाला. इमेजेस मी हा PNG मी माझ्याकडे होता, पिंटरेस्टवर मला मिळाला हे दोन्ही PNG. ठीक आहे, तर मी याच्यावर कॅमेरा रॉचा फिल्टर दिलेला आहे थोडा. मी कसं फिल्टर दिलं ते पण सांग. कॅमेरा रॉमध्ये तुम्हाला ओपन करून घ्यायचे. हा इमेज काही असा दिसत होता, आपण थोडं चेंजेस केल्यानंतर तो असा दिसायला लागला. आपण थोडे चेंजेस केल्यानंतर तुम्हाला तो असं इथे दिसेल. तर ते मी कसं केलं ते सांगतो. फर्स्ट स्टेप मी सॅच्युरेशन पूर्ण 0 केलं. त्याच्यानंतर थोडं टेक्स्चर आणि क्लॅरिटी वाढवून घेतली. क्लॅरिटी वाढवल्यानंतर मी कर्व टूल यूज केला. कर्व टूलमध्ये ब्लू याच्यामध्ये गेलो. ब्लू पॅनलमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल हायलाईट थोडंसं कमी केला, मिड शॅडो थोडा कमी केला आणि शॅडोज थोडा कमी केला. मग याच्याने हा इफेक्ट इथे तयार झाला. मी आधीच सॅच्युरेशन कमी केलं तर त्याच्यामुळे हा इफेक्ट इथे तयार झाला. मग ओके क्लिक करून मी इथे चेंज करून घेतलं. त्याच्यानंतर या इमेजला मी थोडंसं टेक्स्चर वगैरे दिलं. टेक्स्चर वगैरे थोडं स्लाईड करून तुम्ही इथे ॲडजस्ट करून घ्या जसं तुम्हाला वाटतं. आणि त्याच्यानंतर याला थोडीशी ड्रॉप शॅडो दिली. आता ड्रॉप शॅडोसुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल, ड्रॉप शॅडो दिली. आणि त्याच्यानंतर याला खाली अशी शॅडो तयार केली. शॅडो मी कशी तयार केली, एक ब्रश घ्यायचा, असा ब्रश घेऊन तुम्हाला तिथे असं पेस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, मग त्याला ट्रान्सफर टूलने तुम्ही इथे असं ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, मग अशी मी शॅडो तिथे तयार करून घेतलेली. त्याच्यानंतर आपण पाहू टेक्स्ट इफेक्ट. ओके, टेक्स्ट इफेक्टमध्ये मी काय काय केलेलं आहे. हा इथे मी टेक्स्ट इफेक्ट कसं तयार केलं ते सांगतो तुम्हाला. हे दोन्ही इन्फिनिटी फॉन्ट आहेत, तुम्हाला माहितीच असेल. हे टेक्स्ट पण कसं केलेलं आहे, इन्फिनिटी फॉन्ट आहेत दोन्ही पण. आणि हा टेक्स्ट मी आता कसं केलं ते तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुम्हाला एक PhD दिलेली असेल, ते PhDला तुम्ही ते डिस्प्लेस करायचे. डिस्प्लेस म्हणजे कसं करायचं, आता फिल्टरवर तुम्हाला या टेक्स्टला टाईप करून घ्यायचे. तुमचा कुठलाही टेक्स्ट असू दे तुम्ही इथे टाईप करून घ्या. त्याच्यावर क्लिक करा, त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर त्याला फिल्टर द्यायचे. आपल्याला फिल्टर कोणता, फिल्टरवर क्लिक करायचा. फिल्टरवर क्लिक केल्यानंतर इथे डिस्टॉर्ट दिसत असेल, त्याच्यावर डिस्प्लेसवर क्लिक करायचे. डिस्प्लेसवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मॅपिंग टाकायचे. 20 टाका, 10 टाका, तुमच्यावर आहे. जर तुमचा लो रिझोल्युशनवाला असेल तर तुम्हाला दिसेल. आता ही PhD फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. ही फाईल मी तुम्हाला देणार आहे. याच्यावर तुम्हाला ओपन करायचे. ओपन केल्यानंतर हा इथे असा टेक्स्चर हा टेक्स्चर तयार होईल. ठीक आहे, डिस्प्लेस केल्यानंतर. आणि मग तुम्ही त्याची जर कमी वाटत असेल तर तुम्ही त्याची व्हॅल्यू बदलू शकता. म्हणून आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला. आता डिस्प्लेसवर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल 20 याच्यात तुम्हाला चेंजेस करून घ्यायच्यात व्हॅल्यू. मग ते वेगळे इफेक्ट तुम्हाला इथे दिसेल. आणि त्याच्यानंतर याची पण मी ब्लेंड मोड काय केली, डिझॉल्व. ओके, नॉर्मल नाही ठेवली, डिझॉल्व केली. त्याने काय होतं की हे थोडे असे टेक्स्चर इथे तयार होईल. त्यानंतर हे टेक्स्ट तुम्हाला माहीतच असेल कसं तयार केलेलं आहे, यात काय सांगायची गरजच नाही. त्यानंतर आपण नेम प्लेट इथे तयार केलेलं आहे. तर नेम प्लेटचा काय मी इमेज घेतलेला आहे, तुम्ही इझिली तुम्हाला माहितीच असेल. आणि आता सर्वात मेन इम्पॉर्टंट तुमच्या क्लायंट वगैरेचं असेल तर तुम्ही इथे चेंजेस कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. इथे डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या क्लायंटचं नाव टाकायचे. AMS फॉन्ट तुम्ही AMSमध्ये कन्वर्ट करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा इमेज जो आहे, या इमेजला पण तुम्ही डबल क्लिक करून कॅमेरा फिल्टर वापरू शकता. डबल क्लिक करून तुम्हाला काय करायचे,
इथे एक्झॅक्टली तुमचा जो क्लायंटचा इमेज असेल तो इथे आणू शकता. मी इफेक्ट डायरेक्ट दिलेलाच आहे, तुम्हाला टेन्शन नाही आहे. म्हणजे तुम्हाला काही मेहनत घ्यायची गरज नाही, HDR इफेक्ट तयार होऊन जाईल क्लायंटचा. ठीक आहे. नसेल पाहिजे असेल तर कॅमेरावर क्लिक करा, हाईड होऊन जाईल. आणि ड्रॉप शॅडो वगैरे तुम्हाला इथे ऑलरेडी दिलेलीच आहे. फक्त तुम्हाला या टेक्स्ट आणि सबटेक्स्ट तुम्हाला चेंज करायचे बस. आता तुम्ही पाहिलं असेल मी कशा प्रकारे फोटोशॉपमध्ये डिझाईन केलं. आता आपण पाहू मोबाईलमध्ये PLP फाईल कशी डिझाईन करायची. पिक्सेल लॅब तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे. तुमच्याकडे हा पिक्सेल लॅब नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल, त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओ वॉच करून तुम्ही इथे इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे चेक करू, बॅकग्राऊंडमध्ये क्लिक करून बॅकग्राऊंड आपण चूज करू. तुम्हाला PNG मी इथे दिलेलंच असेल, तुम्ही इथे यूज करू शकता. जर तुम्हाला इथे डायरेक्ट PLPच मी देणार आहे, PNGचा काही विषयच येत नाही. पण तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण वॉच करा. त्याच्यानंतर आपण इथे इम्पोर्ट क्लिक करून इम्पोर्ट करून घेऊ फोटोज आपले. ठीक आहे. जे फोटोज आहेत मी ते इथे क्लिक करून इम्पोर्ट करून घेतो. तुम्हाला त्याला एकदम प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचे. याच्या पिक्सेल लॅबमध्ये कसं ओव्हरले वगैरे इफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडं एडिट करताना इश्यू होतो. आता नंतर परत आपण एक इथे चेअरवाला जो इमेज आहे तो इथे इम्पोर्ट करून घेऊ. बॅकग्राऊंड कसं बनलेलं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं फोटोशॉपमध्ये, तर तुम्ही तसं करू शकता क्रिएट, काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे या PNGला मी इथे असा एकदम ॲडजस्ट करून घेतला. त्याच्यानंतर आता आपण टेक्स्ट इफेक्ट ॲड करून घेऊ. याच्यामध्ये पण टेक्स्ट इफेक्ट ॲड करून घेऊ. हा टेक्स्ट बनवायचा असेल तर तुम्ही याची फोटोपी फाईल आपली असेल ती तुम्ही इथे वापरू शकता आणि तसं तयार करू शकता. याच्यानंतर आपण इथे लोकशाहीर वगैरे ते ॲड करून घेऊ. इथे मी असं ॲड करून घेतलेलं. आता आपण थोडा टेक्स्चर नेमप्लेटसाठी इथे मी एक शेप ॲड करून घेतलेला. इथे शेप ॲड केल्यानंतर इथे आपला जो तुमचा क्लायंटचा इमेज असेल तो तुम्ही इथे इम्पोर्ट करून घ्या. इथे इम्पोर्ट करून घ्या आणि असं त्याला रिसाईज करून इथे ॲडजस्ट करून घ्या. बरोबर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर इथे लेअर लॉक करून घ्या. शुभेच्छुकचा पण PNG इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. याला रिसाईज करून छोटा करा एकदम. त्यानंतर तुम्हाला इथे ॲड न्यू टेक्स्टवर क्लिक करून तुमचा टेक्स्ट जो असेल तो म्हणजे क्लायंटचं नाव जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. आता मी इथे फॉन्ट यूज करतोय इन्फिनिटी. टेक्स्ट ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला सबटायटल पण द्यायचे. आणि जर आता तुमच्यासमोर अशी PLP मी तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाइड करणारच आहे. PLP तुम्हाला अशी ओपन करून घ्यायची आणि PLP ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काही टेक्स्ट तुम्हाला चेंज करायचे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला फर्स्ट जो क्लायंटचा नाव असेल तो इथे टाकायचा आणि याच्यावर क्लिक करून तुम्हाला जो हा PNG आहे हा PNG तुम्ही चेंज करून घ्या आणि सबटायटल म्हणजे तुमच्या क्लायंटचं अध्यक्षपद वगैरे काही जे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. बाकीचे तुम्हाला इथे एडिटेबल नाही आहे कारण ते फॉन्ट आहेत आणि इथे टेक्स्ट इफेक्ट तसा तयार करणं हा इझी नाही आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. आणि हो, डाउनलोडसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. फर्स्ट लिंक असेल पेडवाली, ती तुम्हाला पेड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व फॉन्ट्स वगैरे जे काही असेल ते इन्क्लूड भेटेल.